शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. दुधी भोपळा 6 महिन्यापूर्वी लागवड करून अजूनही जर आपल्याला तो प्लॉट चांगला सुरू ठेवायचा असेल, नव्यानं चांगलं उत्पादन अजून पुढचे 2 महिने घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. थोडक्यात दुधी भोपळा लागवड 6 महिन्यापूर्वी केली, तिथून जवळजवळ 3.5-4 महिन्यापासून प्लॉट सुरू आहे. मग त्या प्लॉटला अजून 2 महिने कसं चालवता येईल, नवीन माल चांगला आपल्याला अशा कळ्या कशा मिळवता येतील आणि त्याच्यासाठी आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला या सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस लांबला आहे, बाजार चांगला मिळतोय, मग अशा वेळेस अजून 1-1.5-2 महिना आपल्याला चांगल्या पद्धतीत उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सगळ्या टिप्स तर देणारच आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, नवीन शेंडा काढून नवीन कळी त्वरित आपल्याला कशी आणता येईल, त्यासाठी फवारणीचं नियोजन. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. गेल्या म्हणजे 8 जानेवारी 2026 ला लागवड केलेली आहे. आज आपण व्हिडिओ घेतोय जवळजवळ 16-17 जूनला, जे कंप्लीट 6 महिने होत आलेले आहे. जवळजवळ तसं पाहिलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 5 महिने पूर्ण झालेले आहे आणि हा जून अर्धा म्हणजे 5.5 महिन्याचा प्लॉट आहे, अजूनही सुरू आहे. त्याबद्दल मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. दादा, सुरुवातीला लागवड केली, थंडी होती, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, एकंदरीत प्लॉट 2.5 महिन्याच्या आसपास सुरू झाला. आज 3 महिन्यापासून प्लॉट सुरू आहे. एकंदरीत काय सांगाल तुम्ही? डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही वापरत आला आतापर्यंत, काय अनुभव सांगाल तुम्ही? वेळापत्रक वापरल्यापासून आहे ना, सुरुवातीला थंडी असल्यामुळे शेंडा निघत नव्हता आणि नंतर 2-3 आम्ही खताचे डोस दिले, त्याच्यानंतर चांगली वाढ व्हायला लागली. तुमचं पूर्ण नाव सांगा. दिलीप सीताराम थेटे, राहणार दुगाव, तालुका जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 94-230-21850. डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यापासून काय फायदा झाला तुमचा? योग्य जो रोग किंवा कीड आहे त्याच्यावर योग्य मार्गदर्शन असल्यामुळं परफेक्ट त्याचं नियोजन करता आलं. आणि तुम्हाला ॲव्हरेज मिळालं का? माल हो, किती? ॲव्हरेज चांगलं निघालं. म्हणजे रोजचे 1000, 1100-1200 नग निघतात. रोज तोडताय हो, तुम्ही? रोज तोडा चालू. म्हणजे चालू झाल्यापासून कंटिन्यू? सुरुवातीला थोडे कमी निघायचे आणि नंतर मग चांगले निघाले. आता अजूनही प्लॉट एवढा जुना झाला तरी अजून किती माल मिळतोय? आता आज पण 900 होते. 900 होते. हो. म्हणजे 900, 1000, 1100 हो. ॲव्हरेज चालूच आहे. हो, त्याच रेंज मध्ये. मध्ये थोडे कमी पडतात आणि पुन्हा मग आहे त्या रेंज मध्ये चालतं. जे सरासरी 800, 1000 तुम्हाला मिळतातच. हो, सरासरी 1000 निघतात. डॉक्टर किसानचं वेळापत्रक कसं वाटलं तुम्हाला? वेळापत्रक मार्गदर्शन तुमचं हे चांगलं. तुम्ही एकंदरीत म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला माहिती आहे डॉक्टर हो. किसानचं आहे, पण मग तो करतोय खरंच चांगलं आहे का? नक्की. चांगले तर मित्रांनो, हे बघा, ज्यांचे प्लॉट आता ॲव्हरेज कमी देत आहे, जुने झाले आणि आपल्याला बाजारभावाचा फायदा घ्यायचा आहे, पाऊस लांबलाय, मग अशा वेळेस आपल्याला किती दिवस बाजारभाव टिकणार हे आपल्याला स्वतःला माहिती आहे. अशा वेळेस आपल्याला नवीन शेंडा काढून नवीन कळ्यांची संख्या मिळवायची. त्यासाठी पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन 3 सांगतो तुम्हाला, एक 5-5 दिवसाच्या गॅपने. पहिलं ऍप्लिकेशन द्या, एकरी 5 लिटर धनकीर्तीचं मॅग्ना 5 लिटर प्लेन देऊन घ्यायचंय. 5 दिवसानंतर तुम्हाला द्यायचंय. 5 दिवसानंतर तुम्हाला एकरी 4 किलो वरद फर्टिलायझरचं प्लेन कम्फर्ट सोल्युशन फक्त द्यायचंय आणि परत 5 दिवसांनी ड्रिप मधून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 2.5 किलो मास्टर 15-30-10, 2.5 किलो 15-30-10 हे 3 खताचे डोस 5-5 दिवसाला द्यायचे. त्यानंतर वरतून डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, त्याचप्रमाणे या ज्या कळ्या आहे याच्यावर थ्रिप्सचा अटॅक होऊ नये म्हणून हा नवीन शेंडा निघतो, याच्यावर थ्रिप्सचा अटॅक नाही. हे जे शेंडे निघतायत नवीन, हे बघा, हे नवीन शेंडे निघतायत, अशा शेंड्याला नवीन कळ्या निघतायत. त्यांनी आज पण माल तोडलेला आहे. काही आता हा माल उद्या त्यांना तोडावा लागणार आहे, बरोबर ना? हो, 300-350 ग्रॅमची कळी लागते. कळी लागते, मॉलला देताय. काय बाजारभाव भेटतोय? आता 40 रुपये किलो आहे. 40 रुपये किलो आहे. म्हणजे आणि- साधारणतः 20 रुपये पडतो तो. हो, 20 रुपये नग. तर मग आपल्याला या कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगितले, पण फवारणीचं नियोजन करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला पानावर भुरी आहे, डावणी आहे की करपा आहे, याचं नियोजन आपल्याला महत्वाचं आहे. पानं आपल्याला फ्रेश राहिले पाहिजे. त्यामध्ये पहिला स्प्रे जर तुम्हाला घ्यायचा आहे तिथंच भुरी जर असेल तर स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, सल्फर 100 ग्रॅम. भुरी नसेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशक घेत असताना कीटकनाशक सोबत मिरावीज ड्यू 100 मिली, सिमोडिस 100 मिली, सिमोडिस 200 मिली. म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र जाणं गरजेचं आहे. रोग यायच्या आधी काम करणार, रोग आल्यानंतरही काम करणार.
त्यानंतर एक 3-4 दिवस जाऊ द्या. आता कळ्यांची संख्या तुम्हाला वाढवायची. तिथं तुम्हाला काय करायचंय, जे नवीन शेंडे निघतात, तुमचे जे अन्नद्रव्य व्यवस्थापन 3 मी सांगितले, तिथून अशा पद्धतीने नवीन शेंडे निघणार. त्या प्रत्येक शेंड्यामध्ये अशा कळ्या निघाल्या पाहिजे. म्हणजे शेंडा मारला, हे बघा ही छोटी कळी निघाली, ही छोटी कळी आहे. इथं कळी मादी कळी नाहीये, इथं नर नर निघाली. पण आपल्याला प्रत्येक मादी कळी मिळवायची असेल तर 4थ्या-5व्या पानावर असा शेंडा मारायचा आहे. म्हणजे 1, 2, 3 कळ्या मिळाल्या आपल्याला. या 3-4 दिवसात तोडायला येणार. तसंच हा हे बघा इथं पण कळी निघते, इथं निघते, याला थोडं जाऊ द्यायचंय, मग याचा शेंडा मारायचा आहे. त्यांचं काम चालूच आहे. इथं शेंडा मारलाय बघा, 2 कळ्या मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने जर आणि ह्या कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली फक्त, 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. परत 2-3 दिवस जाऊ द्या. तुमच्याकडे थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील, त्याचप्रमाणे लालकोळी असेल, तुमचा भोपळा थोडा वाकडा होत असेल, त्याच्यावर काही म्हणजे असा चोपडा नसेल, तिथं फोड आलेले किंवा त्याच्यावर तुम्हाला कम्प्लिटली दिसतंय की थ्रिप्सचा आपल्याला अटॅक झालेला आहे, तिथं तुम्ही फवारणी घेऊ शकता. लॅन्सर गोल्ड 200 लिटरला लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार त्या ठिकाणी घ्यायचे तुम्हाला 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम. त्याच्यानंतर परत 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर कळीकूज जर तुम्हाला वाटली, कळ्या तर भरपूर मिळत आहे, कळीकूज जर वाटली तर तुम्हाला फवारणी करायची 200 लिटरला मेरिऑन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम. आणि सातत्याने तुम्हाला पानं जुने काढणं. हे बघा इथं काम चालू आहे शेजारी. आपण या बाजूला जर बघितलं तर तिकडं त्या बाजूला महिला काम करतायत. म्हणजे जुने पानं काढणं. त्या ठिकाणी हे बघा एखादा इथं खाली जुने पानं काढलेले तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने पानं सातत्याने काढणं, नवीन निघालेल्या शेंडाचा 4थ्या-5व्या पानावर शेंडा मारणं, तरच आपल्याला सातत्याने कळ्यांची संख्या मिळत राहील. आणि ती कळ्यांची संख्या, कळी एकसारखी लांब मिळवायची आपल्याला. रोज आपल्याला एकरामधून 1000, 1200, 1400 नग आपल्याला तोडायला आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला परत एकदा जादुई स्प्रे सांगतो, तिथं तुम्हाला घ्यायचंय. प्लॅटिनम 200 लिटरला 1 लिटर, 1340-13 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम. हा स्प्रे झाल्यावर परत एक बुरशीनाशकचा स्प्रे घेताना अगदी साधा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड 400 मिली, त्याच्यासोबत Z78 400 ग्रॅम, जेणेकरून डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, करपा या तिन्ही रोगांचं नियोजन त्या ठिकाणी होईल. कीटकनाशक घेत असताना लॅन्सर गोल्ड, रोगार, पेगासस झालं. त्याच्या अगोदर आपण 5-6 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर मिरॅबिट्यू, सिमोडिसचा स्प्रे केला होता. लॅन्सर गोल्ड, रोगार, पेगासस झाल्यानंतर एक 4-5 दिवस, 8 दिवस जाऊ द्या. पुढचा स्प्रे घेत असताना जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली, इमेडा 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर जिब्रालिकचा वापर करत असताना 200 लिटरला 2 ते 3 ग्रॅम GA म्हणजे 10 ते 15 ppm GA. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय डायरेक्टर ए सीविड 500 मिली आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल हे बुरशीनाशक 500 ग्रॅम. अशा पद्धतीने जर जुन्या बागेत देखील 3 अन्नद्रव्य व्यवस्थापन या 4-5 फवारण्या केल्या तर 15-20 दिवसात म्हणजे महिनाभर प्लॉट पुन्हा एकदा नव्यासारखं आपल्याला उत्पादन दिल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. दुधी भोपळ्यामध्ये प्लॉट जुना झालाय, बाजार चांगला आहे, प्लॉट व्यवस्थित आहे, शेंडा काढतोय, थोडासा फार रोग आलाय, नवीन कळ्या कमी मिळत आहे, अशा वेळेस कळ्या वाढवण्यासाठी हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि या फवारण्या जर तुम्ही केल्या तर सातत्याने रोज तुमचा तोडा होऊ शकतो, मॉलला माल जाऊ शकतो. त्यासाठी अशा पद्धतीने काम करा. थोडक्यात थेटे साहेब, एक शेवटचा मला प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मिळाली का? याच्या अगोदर काही प्लॉटवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं कुठल्या? युट्यूब वरती माहिती मिळाली आणि नंतर आम्ही प्लॉट रजिस्टर केलं. हो. मग योग्य वाटलं का रजिस्टर करून तुम्हाला? हो, योग्य वाटलं. नक्की. हो हो नक्की. शेतकऱ्यांना इतर काय सल्ला द्याल? म्हणजे सल्ला असा का जो आपल्याला रोग समजायला टाइम लागतो किंवा कीड समजायला टाइम लागतो ना, तो मार्गदर्शन मुळे लगेच आपल्याला हे करता म्हणजे येतं. तुम्हाला रोग येण्या अगोदरच फवारणी हो, येते. मग तो रोग फार कमी प्रमाणात येतो हो, आणि बरोबर. उत्पादनात घट होत नाही थोडक्यात. बरोबर. हो. तर मित्रांनो, हे एक वैशिष्ट्य आहे डॉक्टर किसानचा वादा एकच, खर्च कमी उत्पन्न जादा. की रोग येण्या अगोदरच प्रिव्हेंटिव्ह आपल्याला माहिती पाहिजे की दुधी भोपळा आपल्याकडे डम्पिंग येऊ शकतं, कळीची त्या ठिकाणी कळी पिवळी पडून जळी जाऊ शकते, वाढलेल्या तापमानामध्ये कळ्या बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी कारला असेल, काकडी असेल, दुधी असेल, पिवळ्या पडताय. मग त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, कॅल्शियमचा पुरवठा, बोरानचा पुरवठा, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, याचा योग्य संतुलित प्रमाणामध्ये जमिनीतून पुरवठा करणं, वरतून योग्य बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर जर त्या ठिकाणी केला तर अशा पद्धतीने उत्पादन 4-4, 5-5 महिने आपल्याला मिळू शकतं. हा व्हिडिओचा निष्कर्ष घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तो आवडल्यास नक्की इतर शेतकऱ्यांना तो लाईक जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.